पण तिच्या हातात खूप सामान दिसलं नाही, म्हणजे कायमची आली नसावी. पण डायरेक्ट बेडरूम मध्ये गेली म्हणजे? हो ना, आश्चर्यच आहे. म्हणजे आतापर्यंत काही बोलणं नाही, चर्चा नाही. आपण आपलं धरून चाललो ना की हे दोघं वेगळे होणार आहेत म्हणून, आणि अचानक एके दिवशी हा तिला घरी काय घेऊन येतो, ही थेट बेडरूम मध्ये काय जाते. आपण अर्थ काय काढायचा या गोष्टींचा? तुम्ही फक्त अर्थच लावत बसा. तुम्हाला काही माहितीच नाहीये, काही पत्ताच नाहीये. कारण तुम्हाला काही माहिती असावी, काही सांगावं असं कुणाला गरजच वाटत नाही ना. आईला सांगितलं की बस झालं, आम्ही कुणी नाहीच ना त्याच्या. वर मलाच ऐकवतो ही माझी बायको आहे म्हणून. बेबी, तू मनाला लावून नको ना घेऊस. अगं काय वहिनी मनाला लावून नको घेऊ. उद्या त्या सौम्याच्या आईवडिलांना काय सांगू? आशेला लागली ती माणसं. काय उत्तर देणार आहे मी त्यांना आणि कसं सांगू त्यांना? नाही त्याचं काय आहे ना, आमचा मुलगा त्याच्या पहिल्या बायकोला परत घरी घेऊन आलाय. म्हणजे तशी आम्हाला काही कल्पना नव्हती, अचानकच तो घेऊन आला. म्हणजे ती का आलीये, किती दिवस राहणार आहे, तात्पुरती राहणार आहे का कायमची राहणार आहे, भांडण मिटलं का किंवा डिवोर्स झाला का? नाही काय सॉरी, आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाहीये. आम्हाला सांगितलंच नाही ना त्यांनी. असं सांगणार आहे मी त्यांना? बहिणी त्याला कळत कसं नाहीये की घरातलं नाही सांगायला हवं. डायरेक्ट तो तिला असं घरात घेऊन येतो आपल्याला काही कल्पना न देता. जान्हवीची पण कमाल आहे नी. भांडते काय, भावाच्या बाजूने उभी काय राहते, आणि आता पुन्हा. आता झालं ना सगळं. भाऊ सुटला, आईने माफ केलं तिला. आता माहेरी जायचं नाटक कशाला करायचं? हे डिवोर्स वगैरे सुद्धा नाटकच होतं भावाला सोडवण्यासाठी. हो ना, केवढा स्वार्थीपणा. म्हणजे भावासाठी किती केलं तिने, आपलं घर सोडलं आणि परत श्रीकडे आली. जान्हवीच्या कोडगेपणाचं नवल वाटत. मला कौतुक वाटतंय. एवढं कोडगं बनता आलं तर आयुष्य किती सोपं होऊन जाईल ना. अशा मुलीबरोबर आयुष्य कसं काढणार श्री? श्रीने खूप घाई केली. आधी डिवोर्सची घाई केली आणि आता तिला इथे घेऊन येण्याची घाई. हो ना, आपल्याला साधं सांगावंसही नाही वाटलं त्याला. आणि आपल्याला हे सुद्धा माहित नाही ना की मुळात ती आली काय. तेच आपल्याला कळायला हवं होतं ना. आणि आपल्याला सांगितल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? कसं कळणार आहे? जान्हवीला तरी काही कळायला हवं होतं. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर तिला काहीच वाटलं नाही. कमाल आहे बाई. आपलंच नाणं खोटं निघालं तर दुसऱ्यांना तरी काय बोलणार आपण?